आपण पाहत आहात निपाणी न्यूज, चौफेर घडामोडी। एका कर्मचाऱ्याची आठवड्याभरात बदली न केल्यास नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा। असेसमेंट उतारा देण्यासाठी होणाऱ्या पैशाच्या मागणीवरून संतापलेल्या नागरिकांनी सोमवारी थेट नगरपालिकेवर मोर्चा काढला। विशेषतः महसूल विभागातील गैरकारभाराविरोधात नागरिकांनी घोषणाबाजी केली। येथील राहुल कदम नामक कर्मचाऱ्याची आठवड्याभरात बदली करावी, अन्यथा पुढील सोमवारी नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा नागरिकांनी दिला। सोमवारी सकाळी 11 वाजता सुमारे 100हून अधिक नागरिक नगरपालिकेसमोर जमा झाले। नगरपालिकेतील एजंट राज आणि भ्रष्टाचार विरोधात घोषणाबाजी सुरू केली। आयुक्त गणपती पाटील गैरहजर असल्याने महसूल अधिकारी विवेक जोशी मोर्चाला सामोरे गेले। यावेळी नागरिकांनी नगरपालिकेतील विशेषतः महसूल विभागातील भ्रष्टाचार आणि एजंट राज याची उदाहरणेच दिली। यावेळी मैनुद्दीन मुल्ला, माजी नगराध्यक्ष विलास गाडीवटर, विकास चव्हाण यांनी नगरपालिकेतील महसूल विभागात नागरिकांना असेसमेंट उतारे देण्यासाठी अडवणूक केली जात आहे। अधिक पैसे दिले तरच कामे, अन्यथा तांत्रिक कारण सांगून उतारे देण्यासाठी 4 ते 5 महिने विलंब लावला जात आहे। यातील दोषी कर्मचाऱ्यांची पालिकेतून आठवड्याभरात हकालपट्टी करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला। यावेळी डॉक्टर जसराज गिरे, सुनील शेलार, नाविद देसाई, बख्तियार कोल्हापुरे, चेतन चव्हाण, नंदकुमार कांबळे, अनिल भोसले, कलंदर पानदार, अल्लाबक्ष पागवान, गणेश चव्हाण, फारुख गवंडी, सोमनाथ कोरवी, सईद पटेल, शेरू बडेखेर, प्रसाद परीड, सौरभ केसरकर, खुदबू हदाले, जावेद कोल्हापुरे, शौकत पागवान, सूरज साळुंके, शुभम कोरवी, निलेश राजपूत, जरार खान पठाण, सईद हदाले, विनायक फुटाणकर, अतुल शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज सर्वजण निपाणी नगरपालिकेमध्ये जमण्याचं एकमेव कारण आहे की उतार्यासाठी इथं एजंटांना घेऊन सर्व अधिकारी, खास करून राहुल कदम आणि त्याचा ऑपरेटर अवधूत यांचं काम फक्त एवढंच चालू आहे की आलेल्या एजंटाकरवीची फक्त फाईल क्लिअर करणे, तोंडाला येईल तेवढे पैसे मागणे आणि गरिबांचे उतारे म्युटेशनच्या नावाखाली त्यांना फक्त पुढची तारीख देऊन पाठवणे, हे एवढंच काम फार वर्षापासून इथं चालू आहे। त्याची डोळेझाक म्हणा वरिष्ठ अधिकाऱ्याकडून किंवा त्याची दखल नाही घेतलेली आहे आणि आता कळत आहे की त्याच्यावर याच्या आधी लोकायुक्तला 2 वेळा कंप्लेंट झालेली आहे। आता ती कशी कंप्लेंट दडपली गेली, काय कुणाचा आश्रय होता हे आम्हाला माहीत नाही, पण सर्वसामान्य नागरिकांना फक्त एवढाच प्रश्न पडलेला आहे की एजंटाकरवी गेल्यानंतर उतारा त्याच दिवशी मिळतंय, पण बाकीच्या लोकांच्या जी सर्वसामान्य जी काय प्रोसिजर आहे ती फॉलो केल्यानंतरचं जो उतारा आहे तो म्युटेशनच्या नावाखाली प्रत्येक 15 दिवसांनी पुढे ढकलत आहे। एक महिला आहे तिथं, त्यांना गेल्या 3 महिन्यापासून फाळा भरून घेण्यासाठी त्यांनी मागं लागलेत। इथं ती बाई मुंबईहून इथं आलेली आहे आणि फाळा म्युन्सिपाल्टी आवाहन करते पेपरद्वारे, वार्ता तुमच्या सगळ्यांच्याद्वारे की फाळा म्युन्सिपाल्टीचा फाळा भरा, पण जे लोक फाळा भरून द्यायला तयार आहेत उतार्यासाठी त्यांचा फाळा भरून घ्यायला तयार नाही आहेत ही लोक, आणि हे सगळं एजंटगिरी चालू आहे। रात्री 8 वाजता परवा आम्ही आल्यानंतर बघितलो, एका फॅमिलीला, एक नवरा बायकोला इथं बाहेरच्या बाकड्यावर रात्री 8 वाजेपर्यंत ताटकळत बसवलेलं होतं आणि सर्व म्युन्सिपाल्टी बंद झाल्यानंतर त्यांना 8 वाजता उतारा देणारा एवढी कार्यक्षमता याच्यातून कुठनं आली की रात्री 8 वाजता येऊन उतारा देणार? हे सर्व एजंटगिरी चालू आहे। एजंट जे काय काम घेऊन येतील ते फक्त काम होणार आहे। त्याच्या पुढची एक गोष्ट, जर कामकाज चालू असलेल्या दिवशी काम करणारी लोक नव्हे ती, आणि सुट्टीच्या दिवशी 28 तारखेला यांनी ऑनलाईनचं म्युटेशनला लोकांचं घातलेलं आहे। ईदची सुट्टी असतानाची डेट ही वरच्या लॉग इनला 28 तारखेला येऊन घातलेली आहे। अशा या भ्रष्टाचार कारभाराला एवढ्या दिवसानंतर कुणीतरी सगळ्यांनी मिळून वाचा फोडण्यासाठी इथं आज जमलेलं आहे। इथल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना हे निवेदन दिलेलं आहे राहुल कदम आणि त्याचा तो अवधूत, ही जर पुढच्या सोमवारपर्यंत इथून बदली करून केली नाहीत हे प्रशासनाचा प्रश्न आहे, तर पुढच्या सोमवारपर्यंतचा अल्टिमेटम आहे। पुढच्या सोमवारी जर तो इथं कामाला जर हजर राहिला तर सर्वजणे शांततेच्या मार्गाने, कायदेशीर मार्गाने धरणे करण्याचा सर्वसूज्ञ आणि सामान्य नागरिकांचा हा निर्णय झालेला आहे। धन्यवाद। मोटर
आज राहुल कदम आणि त्यांच्या साथीदाराबद्दल तक्रार आलेली आहे. त्या तक्रारीसाठी त्यांना एक 8 दिवसाचा त्यांनी आम्हाला अल्टिमेटम दिला आहे. या कमिशनर सर आल्याबरोबर त्याच्यावरती मी ताबडतोब चर्चा करून कारवाईचा संकेत देतो आणि त्याच्यावर काय असेल ते आज रिपोर्ट तयार करून कमिशनरला देतो. त्यांच्यावर लोकायुक्त तक्रार झाली होती की नाही? त्याच्या आधी पद काय राहुल का तुमचं? SDC किती दर्जेचं आहे ते लोकांचं काय आलं? लोकांचं त्याच्याबद्दल काय त्यांनी रिपोर्ट दिला आहे. अजून त्यांचा रिपोर्ट आम्हाला काय पैसे दिला काय लोकांचा? हिने 2 BHK फ्लॅट बांधून ही नगरपालिका विकायला काढणार आहे थोडे दिवसात. जर करता इथं हायर अथॉरिटी जर हे बघितलं नाही तर निप्पाणीचे लोकप्रतिनिधी असू देत बाकी इतर असू देत, आमची कळकळी विनंती आहे DC साहेबांना हे निवेदन देऊन हे केबिन तयार केलाय. हे सरळ नगरपालिकेमध्ये 2 BHK फ्लॅट करून विकण्याच्या नादातही ते. एनए प्रक्रिया अतिशय सुलभ झाली आहे असं परवा तुमच्या टाउन प्लॅनिंगकडून ह्याच्या वर्तमानपत्रामध्ये हे दिलं, स्टेटमेंट दिलं होतं की अतिशय सुलभ झालेली आहे. पण एनएसाठी जमिनीची NOC म्युन्सिपाल्टीतून निप्पाणी हद्दीत असलेल्यांना घेण्यासाठी राहुल कदमनं परवा एका वकिलाला तो आता येऊन पोचू शकला नाही. 1 लाख रुपये सांगितले आणि सांगत असताना सांगतोय की खालून वरपर्यंत सगळ्यांना द्यायला लागतं. 1 लाख रुपये जर फक्त एक NOCला मागत असतील आणि लोन किंवा कोणत्या गोष्टीसाठी असेसमेंट उतारायची सध्या फार गरज पडते, त्याशिवाय कोणतीही रजिस्टर ऑफिसमध्ये पुढचं काम होत नाही. असं चालू असताना त्याला स्वतःला पण इथल्या सर्व म्युन्सिपाल्टीवाल्यांना माहीत आहे की असेसमेंट उतारल्याशिवाय पुढचं काम होत नाही. म्हणून गरजू लोकांना त्या आडीत धरून पिळवणूक करून त्यांच्याकडून 10,000 20,000 तोंडाला येईल तसं समोरचा माणूस बघून पैसे मागण्याचं काम चालू आहे. 1-1 लाख रुपये मागणीचं जर त्यांना धाडस आलेलं असेल तर कोणाच्या आश्रयाखाली एवढं धाडस आलंय आणि एवढं उद्धट वागणं आहे या माणसाचं, कुणी काही करून येऊ शकत नाही. लोकांच्या 2 तक्रारी येऊन माझं काय झालं नाही असं याचं बोलणं आहे लोकांचं. त्यासाठी निप्पाणीची जनता एवढी पण काही शंड नाही. एवढा कारभार अन्याय होत असताना असंच बघत राहणार नाही. आता ही सगळी आलेली युवा याच्यापेक्षा 10 पटीनं सोमवारी जर तो दिसला तर इथं धरणे आंदोलन होईल. 1 रुपया जरी कोण मागितला फोन करा, सगळी युवा इथं पगार आहे ना. प्रथम टेम्पररी किंवा हे म्हणा लागल्यात जाळीत द्यायला. आता जी मागची ऑलरेडी टाकल्यात ते आज टाकायला होतं सगळ्यांना. त्या ज्या म्युटेशनला टाकण्याचा नियम काय आहे, जर त्या उतार्यामध्ये किंवा त्या ऍप्लिकेशनमध्ये काही चेंजेस असतील तर त्यांनी टेक्निकल एरर काय दाखवल्यात, स्वतःच काहीतरी चेंज करायचं आणि म्युटेशनला टाकायचं. आणि परवा दिवशी आमच्या समोर थांबून उतारा लोक काढून येऊन गेली. म्हणूनच जाळीत काय द्यायचं म्हणालोय. जाळी घ्यायचं बंद होतो. आता देऊया. मी काय सांगालोय नसेल आणि काय सांगतो, डायरेक्ट ऑनलाईन आम्हाला करायला पण अधिकार आहे. इथं समोर एक ऑफिस आहे. नाही आणि दुसरं एक टेक्निकल काय अडचणी यांनी सांगतात जोशी साहेब, प्रत्येक वेळी सर्व्हर नाही 3 OTP 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 महिने OTP इकडं तिकडं सांगतात. खालनं ऑथोरायझेशन दिल्यावर वर याला परवा 1.5 तास लावल्यात आणि माझ्या समोर एक एजंट 10व्या मिनिटाला उतारा घेऊन गेला. त्याला सर्व्हर OTP सगळं येतंय. सुधारणा व्हायला पाहिजेत. हे नाही झालं तर मग तुमच्यावर पण कारवाई सगळ्यांच्या खाली करावी खुर्च्यावर. तुमचं जर ज्युनियर ऐकत नसले तर मग तुम्ही त्या खुर्चीवर कशाला राहायला पाहिजे? तुम्ही सोडून टाका. DC साहेब बघतील. DC साहेब बघतील की कोण पण गरज काय. तुम्ही सांग राहिला तर हे काही होणार नाही. यांनी उत्तर काय द्यायला लागलं, किती मी खोड्या काय करू करणार किती वेळा सांगू. खाल्लं वरपर्यंत द्यायला लागते असं स्पष्ट म्हणणं आहे काही त्यांचं. कुणाला द्यायचं नाही. म्हणून कोण ते काय मागितलं झालं, नाही, आम्ही येतो. तुमचं ते आता पुढच्या सोमवारी पर्यंत जर जोशी साहेब जर तो इथं राहिला तर मात्र सर रिक्वेस्ट ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದೀನಿ. ಲಾ ಮತ್ತು ಆರ್ಡರ್ ಸಲುವಾಗಿ ಹೇಳ್ತೇನೆ, ಸ್ವಲ್ಪ ಅವ್ರಿಗೆ ಕೊಡ್ರಿ. ಹೆಣ್ಣು ಮಕ್ಕಳಿಗೆ ಬಹಳ ತ್ರಾಸ ಆಗ್ತಾ ಇದೆ. ಇದು ಆಗಿಲ್ಲ ವಾಪಸ್ ಬರ್ತೇನೆ ನಾ. आता जाळी चालू करा, नाहीतर रिश्वर नाही आहे. हे तुमची कॉपी घ्या. असं काय नको. लोकांनी भांडणं काढायला जागा राहून तुमच्याबरोबर सगळ्यांनी खोयात काढायला राव.
प्रत्येकाला तुम्ही हे करत बसलाय. तारीख महत्वाची आहे. कुठल्याला पण सांगतो सगळ्यांना. पाण्याचं बिल 8 वर्षाचं तटलेलं भरलेलं भरून पण पावती देणार. मग ते असं चोरांचं मग ते पैसे गेलेले नाहीत नगरपालिकेला. प्रत्येकाच्या घरात पैसे गेले. कुणाला दिलाय? अनेकांना दिलाय पावती द्यायला त्यांच्या घरात आणि ते तुम्ही करायलाच पाहिजे. एवढं तुम्हाला मी सगळ्यांच्या वतीने तुम्हाला या ठिकाणी सांगतो. आणि भ्रष्टाचाराला आपण कधीही वाव द्यायचं नाही. ह्याला आम्ही नागरिकच जबाबदार आहे हे पण लक्षात घ्या. नगरपालिका पण पहिला शिकायला पूर्ण पाहिजे नाही की तुम्हाला इथं कोणी काम करू दिलं नाही तर आम्ही आहे ना. आणि पहिला आल्यानंतर अर्ज जाळीमध्ये द्या जेणेकरून त्याला तारीख पडेल. तारीख पडल्यानंतर इतके दिवस तो का पेंडिंग ठेवलाय याला जाब विचारता येते. त्यांच्या हातात दिला तर त्यांना भ्रष्टाचार करण्यासाठी वाव दिला असं त्याचा अर्थ आहे. तुम्ही पहिलं जाळीत कोण घेतला नाही तर इथं उभारून त्याला लोकांच्या समोर ओढून ना का घेत नाही त्याचं कारण द्या सांगा. आणि तुम्ही कुठलाही तक्रार आली किंवा अर्ज आला जाळीत घेण्यासाठी तिथं सांगा. त्याचे पेपर्स अपुरे असतील तर तुम्ही त्यांना नोटीस काढा. तुमचे हे राहिलेले पेपर्स हजर करा म्हणून. करस्पॉन्डन्स कागदपत्री ते होईल ना. तुम्ही झाकून ठेवायचं 2 महिने त्याला पळापळी करायचं व त्याचं चप्पल तुटायचं. मग तो शेवट काय करतोय माणूस साहेब काहीतरी घ्या खरं करून द्या म्हणायची वेळ त्याच्यावर तुम्ही आणतायचा. ती वेळ येऊ देऊ नका. कुठलाही 3 महिने झाले मी मुंबईला राहते आणि फाळा भरायला 1 महिना लावला. यांनाच फाळा द्यायचा तर हे फाळ्याला असं जर आम्हाला रखडवलं येऊन आम्ही किती दिवस बसणार. लोकांच्या घरात किती दिवस राहणार. आणि आता उतारा पाहिजे मला त्यासाठी 2 महिने फिरते तर उतारा देत नाहीये. हे पाहिजे ते पाहिजे ह्याला हे ते आम्ही सगळे चार्जेस भरलेत. सगळ्या चार्जेसच्या आमच्या ज्या गव्हर्नमेंटचे चार्जेस आहेत ते सगळे आम्ही भरलेत. त्याच्या सगळे पावते आहेत. मग ह्यांना एक्स्ट्रा पैसे कसले द्यायचे आम्ही. 10 द्या 12 द्या 5 द्या कुठून कुणाला म्हणून द्यायचे पैसे आम्ही. तुमचे चार्जेस आम्ही भरलेत ना उतार्यासाठी आणि हे उतारा देत नाही. 3 महिने झाले मी फिरते. मुंबईवरून येऊन जाऊन करायला होतं का. आता माझ्या 60-61 वय माझं. मी ते दुसरे माझ्या चुलत भावाचा मुलगा आहे त्याला घेऊन फिरते. त्याला पाठवते. तो म्हणतो उन्हात येऊ नको आई तू मी जातो. मग किती दिवस आम्ही फिरायचं. हे बरोबर आहे का सांगा. उतारा तुम्ही तुमचं काम रोजचं चालतंय ना तर टायमात लोकांना द्या काम. अशाच अपडेट्ससाठी निपाणी न्यूजला सबस्क्राईब करा आणि रहा अपडेट.